हे तुझा म्हणे आता उघडा रे डोळे, तुका 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 म्हणे उघडा रे डोळे. याविना आंधळे होऊ नका, जागोनी आंधळे होऊ नका, जागोनी आंधळे होऊ नका. जागोनी आंधळे होऊ नका, होऊ नका. तुका म्हणे काय उघडा रे डोळे, तुका म्हणे काय उघडा रे डोळे, तुका म्हणे काय उघडा रे डोळे, तुका म्हणे काही उघडा रे डोळे, जागोनी आंधळे होऊ नका. आजच्या कीर्तनाचा मथितार्थ एवढाच आहे. महाराजांना काय सांगायचं आहे? परमार्थाचा अर्थ ऐसा नाही केला, कष्टाविन झाला कुत्राद्वारी. प्रत्येकांच्या घरामध्ये समाजामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकाने आपापलं जे कार्यक्षेत्र आहे, कार्यक्षेत्र समजते ना तुम्हाला? जे जे तुम्ही कार्य करता, शेती आहे, धंदा आहे, राजकारण आहे, समाजकारण आहे, व्यापार आहे, हे तुमचं कार्यक्षेत्र आहे. त्या त्या कार्यक्षेत्रामध्ये रिकाम टेकडेपणा होऊ नका, कामचुकारपणा होऊ नका. जबाबदारी डोक्यावर घ्या त्या त्या कार्यक्षेत्राची. निंदन करणाऱ्या बाईंनी, कापूस वेचणाऱ्या बाईंनी, शेतकऱ्यांनी, कास्तकारांनी, व्यापाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी आपल्या डोक्यावर जबाबदारीचं ओझं घेतलं पाहिजे. लक्षात घ्या. ते ओझं जर आपलं घेतलं, सुखी असतो खबरदार, दुःखी होतो बेखबर, ऐसा हा लौकिक विचार दिसतची आहे. प्रत्येकाने दक्ष राहिलं मित्र हो. देवानी मागणं कसं शिकवलं नाही. जाता जाता 5 मिनिटात सांगतो. मगच मला एका फोन आला, बाजमीन तुम्ही सोंगनुलेला एक अभंग घेतला, निवृत्त व्हायची दिशा सांगितली, तर त्या अभंगाचं शेवटचे मला कळली नाही म्हणे. कोणता अभंग त्या दिशा? मुंगी कोल्यान बायको केली, मुंगी कोल्यान बायको केली, मुंगी कोल्यान बायको केली, तिचे पोटी मांजर झाली, तिचे पोटी मांजर झाली, तिचे पोटी मांजर झाली, मांजर झाली उलट झाला, मांजर झाली उलट झाला, मांजर झाली उलट झाला. तोही मुंगीने भक्षिला, 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 मांजर झाली उलट झाला, मांजर झाली उलट झाला, मांजर झाली उलट झाला. आत्तापर्यंत जे आपण कथा ऐकल्या राष्ट्रसंतांच्या अभंगाचा, त्या कथनानुसार आपण दुःखातून निवृत्त कसं व्हावं, अज्ञानातून निवृत्त कसं व्हावं, जबाबदारीतून बेजबाबदारीतून निवृत्त कसं व्हावं, यासाठी अभंग आहे. मुंगी कोल्यानं बायको केली, तिच्या पोटी मांजर झाली, मुंगी कोल्यानं
बायको. त्यासाठी काय करा म्हणते संत? मुंगी म्हणजे वृत्ती, मनोवृत्ती जी आपली आहे. वृत्तीचे दोन प्रकार, एक प्रवृत्ती एक निवृत्ती, लक्षात द्या. आणि कोलं कोण आहे आपल्या शरीरामध्ये? कोलं कोण आहे? मन. महाठक, त्याच्या इतकं ठक कोणीच नाही. कोलं वय मन. या मनानं काय कर निवृत्त व्हासाठी मुंगी कोल्यानं बायको केली. या कोल्यानं निवृत्त व्हायचं असेल तर काय करावं हा विषय आताचा. ज्याला सुखादुःखातून निवृत्त व्हायचं आहे, ज्याला अज्ञानातून समस्येतून घटनेतून निवृत्त व्हायचं आहे, ज्याला जबाबदारपूर्ण आपलं कार्यक्षेत्राचं काम करायचं आहे, त्यांनी काय केलं पाहिजे? आपल्या मनाला जोडीदार केलं पाहिजे निवृत्तीला. आता आपली जोडीदार आहे प्रवृत्ती. विषयाकडे प्रवृत्ती असणं, विषयाकडे प्रवृत्त होणं, विषयाची ओढ माणसाला लागणं, धन पैसा कमाई मान पान पद प्रतिष्ठा याकडेच लक्ष आपलं सगळ्यांचं आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत फक्त पैसे मोजत आहोत, काही बाकी काम नाही. सकाळी उठते घाई घाई काम, आंघोळ करते पटकन पोहे, देव पटकन पोहे, बडबड बडबड गडबड गडबड खाते, पचो न पचो गिरते, घाई घाई दुकानात जाते, मस्त दिवसभर पैसे मोजते, संध्याकाळी घरी जाते, पैसे मोजते, कसा तरी जेवते, तसाच झोपते, झोपेला पुन्हा उठला का पुन्हा तेच झालं तुमचं बहादुरकी, फक्त पैसा कमा. मुंगी कोल्यानं बायको की याच्यापासून निवृत्त व्हायला जीव. आम्ही पैसा सोडला, आमच्या मागं लोक धावत आहे, पैसे धावत आहे. खाणं सोडा हे रे ते. आता आमच्या घरी केळं आले, का आले, शेप आले, नाही देतो का नाही तुम्हाला? मीच खातो का? कुठचे आले, काहून आले, कसे आले? सोडले म्हणून आले का धरले म्हणून आले? सोडले. हां बाबाजी, सोडा लागते. परनाळी पाऊन चाले, जीवसृष्टी विवेके चाले, मनुष्य होनी भ्रमले, त्याची काय म्हणावे राजे हो. पराठीवरची अळी, तुरीवरची अळी चालताना तुम्ही कास्ताकार लोक पाहिली ना, चालताना पुढचे 2 पाय उचलते. त्या 2 पायाला पुढं जागा भेटल्याशिवाय मागचे पाय उचलतच नाही. उचलते का? अशी करते, इकडे तिकडे पाहते. बरोबर सुरक्षित जागा भेटली रे भेटली का मागचे पाय उचलते. अडी आणि आपल्याला पाय उचलायची अक्कल नाही राजे. कुठे पाय कशी उचलून घासी येऊन पडते, टोंगरे पडून बसते. देवा कसं केलं म्हणते, त्याला धरते धंदे नाही. म्हणून मुंगी कोल्यानं बायको की आपल्या मनाला जोडीदार निवृत्ती करा, प्रवृत्तीचा त्याग करा. प्रवृत्ती माणसाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करते, निवृत्ती माणसाला दुःखापासून सोडवते. लक्षात घ्या. अहंकारापासून, ममतेपासून, धनलालसेपासून, लोभी प्रवृत्तीपासून निवृत्त व्हा. जोपर्यंत आपण निवृत्त होत नाही तिथपर्यंत तुम्हाला सुख लाभत नाही. जवळ होते सुखाची लालसा गळगिळे. हा म्हणून श्रीराम प्रभूंनी भरताला सांगितलं, बापा रे, जब लग सुख की आशा तब लग दुख की फासा, जब सुख से भई निराशा तब दुख ही सकल विनाशा. भरता एक खूण लक्षात ठेव तू, जोपर्यंत मनुष्य सुखाच्या मागं धावत आहे तिथपर्यंत त्याच्या जवळ असलेले दुःख मिटत नाही. किती कमवा तुम्ही, लाखानं कमवाल, पण झोपच येणार नाही तुम्हाला, अन्न पचणार नाही. लक्षात घ्या. कारण का? सुखाच्या मागं लागलो. सुख हे मागं लागायची वस्तू नाही, आपल्या मागं सुख लागलं पाहिजे. तुम्ही सुखाच्या मागं धावता, आपल्या मागं पैसा धावला पाहिजे, तुम्ही पैसा मागं धावता. आम्हाला अनुभव आहे, पैसा सोडला मी, माझ्या मागं पैसे धावत आहे. नेहमीच सांगतो, शिवाय देतो तरी गुपचूप देत, बाबाजी इच्छा आहे जी, एक कपडा घ्या जी, आणला. 2 पायला डाळ आणली जी, आमच्या बाहेर असलं ते बाबाजी सांगू नका डाळ आणली तर शिवाय देते. अरे तुम्ही कष्ट करता, मला डाळीची गरज नाही राजे, मी पाणी पितो. नाही, 10वीची परीक्षा घेतली तर कपामध्ये पाणी घेतलं, त्याच्यात मीठ टाकलं, भाकरी संग खाल्लं. तुमच्या डाळीची गरज नाही साधू संतांना. पण ज्याची गरज नाही ते तुम्ही देता, आम्हाला गरज नाही त्याची. आम्हाला काय पाहिजे? नीतिमत्तेने डाळ कमवा. कायले पाप करून डाळ कमवता? आम्हाला त्याच्याच सुख आहे. माझी शिष्यमंडळी आहे, भरपूर आहे, 1,00,000-2 लाखाच्या वर आहे. पण माझं ऐकत असेल तर शिष्य, शिकले असो शिष्य. तर तुम्ही जी प्राप्ती करता ती जरूर करा, पण ती पापानं करून नका, पुण्यानं करा. पुण्यानं तुम्ही प्राप्ती केली का मला डाळ मिळाली म्हणण्याचा मत येतं. ही जी निवृत्ती आहे, माणसाने दुःखातून, अज्ञानातून, नासमजीतून निवृत्त व्हायचं असेल तर आपल्या मनाला जोडदार मुंगी कोल्यानं बायको केली. माणसाचं मन निवृत्त झालं, मग तिचे पोटी मांजर झाली.
मन आणि निवृत्तीची जोड झाली का मांजर जन्माला येते. मांजर म्हणजे भक्ती. मांजर घरामध्ये म्याव 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 करत राहील तर उंदरं राहते का? आणि मांजरीनं राहील तर उंदरं कातरल्याशिवाय राहते का तुमची कपडे बाबाजी? उंदराला ठेवायचं नसेल तर मांजर पोसा. मांजरीनं म्याव 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 केलं का उंदर येतच नाही का? हाले उंदर मारा घोस मारायची औषधी घेता. कोणतं काम आहे? नाही. अरे मारलं जमते का? नाही जमत राजे. म्हणून तिचे पोटी मांजर झाली, मन आणि निवृत्ती याचा जोडदा झाला. मन निवृत्तीच्या मागे, निवृत्ती मनाच्या मागे लागली आपल्या जीवनात का तिच्या पोटात भक्ती. मांजर म्हणजे भक्ती होय. भक्ती जन्म घेते. कुठे भक्ती नाही होत. भक्त व्हावं लागते तेव्हा भक्ती होते. मला डॉक्टर व्हावं लागलं तेव्हा डॉक्टरकी केली. माझ्यापेक्षा वरिष्ठ डॉक्टर साहेब आहे राठोड, MBBS झालेले आहे. आदिलाबादची इथं आले कीर्तन एकासाठी. त्यांना सगळं ज्ञान आहे. मला आहेच का राजे हो? मला नाही संताचं ज्ञान, नाही कलेचं ज्ञान, मला बोलण्याचं ज्ञान नाही. काय माझ्याजवळ काहीच नाही. तुमचं लेकरो मी. हे ज्ञानी लोक बसले. तुम्ही संत माय बाप्पा. म्हणून मनाला निवृत्त करा. लोभाला बळातून, अहंकारातून, मीपणातून, झगड्या भांडण्यातून, हेवा दाव्यातून, निंदा टीका टिप्पणीतून निवृत्त करा राजे हो. प्रभूतून काहीच भेटत नाही. तुम्ही मनाला निवृत्त केलं का तुमच्या मग सगळं. जब लग सुख की आशा तब लग दुःख का फासा भरता. जिथपर्यंत मनुष्य सुखाची आशा घेऊन जगते, मी सुखी झालो पाहिजे, मी धनवान झालो पाहिजे, मी श्रीमंत झालो अशी आशा जिथपर्यंत आहे, तब लग दुःख की फासा, तोपर्यंत गळ्याला दुःखाचा फासा राहते. जब सुख से भई निराशा तब दुःख ही सकल विनाशा. सुखाविषयी निराशा, सुख सोडलं का दुःख पाठीमागं लागते. लक्षात द्या. सुख सोडलं का सुख पाठ. म्हणून जसं दुःख नको तसं सुखही नको, जसा दुर्गुण नको तसा सद्गुणही नको. याचं काहीच काम नाही. सुखादुःखाचं कोण. सुख तू हे सुख दुःख हे माईक पूर्ण ऐसे कळले जयाशी ज्ञान. तेव्हाची भव भय भ्रम दारुण तात्काळ तो जाण सांडीपा उद्धवा. भागवतातल्या उभ्या अशी आहे राजो. हे न सच्या स्वरूप घेतलं सड्यात गेलं. म्हणून मुंगी कोल्यानं बायको केली, तिचे पोटी मांजर झाली. तिच्या उदरीमध्ये मांजर ते म्हणजे भक्ती. त्याग नाही, अंगी नाही, प्रेम झरा भक्तीच्या उदरानं गेला नाही. ज्याची दिनचर्या शुद्ध नाही झाली, वासना निमाली नाही कदा. भक्तीच्या उदरामध्ये जन्म घ्यासाठी त्याग परायण बुद्धी पाहिजे राजे हो. मनप्रधान बुद्धी नको, विवेक प्रधान बुद्धीचा वापर करा. मनप्रधान बुद्धीने केलेले व्यवहार पापकर्म करायला लावते. पापाच्या कर्मांनी माणसाच्या जीवनामध्ये दुःखाची उपज होते, सुखाची नाही. पैसा येते पण दुःख तयार होते. म्हणून मांजर म्हणजे भक्ती. भक्ती जन्मते. मांजर व्याली उंट झाला, तोही मुंगीनं भक्षीला. मांजरीचा जन्म, मांजर व्याली म्हणजे मांजरीची डिलिव्हरी झाली. भक्तीच्या पोटी ज्ञान तयार होते. ज्ञान कुणालाही साधत नाही. भक्तिमय जीवन जगाला. भक्तिमय जीवन सारे जगता तुझ येतील कारे. भक्तिमय जीवन सारे जड भक्तीचे अंग सगळे, नच भक्तीचा मार्ग हा. जिवंत प्राण्या दुखवून जीवन, जगणे नोहे धरून हा. नर नारायण करण्या पूजन, तन मन धन तू देशील कारे. भक्तिमय जीवन सारे. असं जीवन जगा लागते राजे होती. तो तिथे प्राप्त होते ज्ञान. ज्ञान कुणालाही प्राप्त होत नाही. भक्तिमय हृदय झाल्याशिवाय ज्ञान जन्म घेत नाही. लक्षात घ्या. तिचे पोटी मांजर झाली, मांजरी वाली उंट झाला, तोही मुंगीनं भक्षीला. आणि ज्ञान प्राप्त झालं तर मुंगीनं त्याला भक्षीला पाहिजे. मुंगी म्हणजे निवृत्ती. ज्ञानही झालेलं प्राप्त निवृत्तीमध्ये लीन झालं पाहिजे. बाबाजी खूपच चांगले गातेजी, गळा खूप चांगला आहे. बापरे, मला कमी वाटलं. मी निवृत्त लय झालं पाहिजे त्याच्यात. लोक मला फुगला नाही पाहिजे. हा लोक फुगवते, तुम्ही फुगता, पोट तुमचं फुगते. लोकांना तेच धंदे आहे फुगवायचे, नाही का? मित्र, भरपूर ज्ञान मिळवा, पण लहानपण घेऊन राहा. नाही रस्त्याने गेला का महाराज नाही दिसला पाहिजे, पैजामा छाप. हा डॉक्टर कोणता जे म्हणे आमच्या गावात, हा डॉक्टर पैजामा छाप. डॉक्टर फुल पॅन्ट पाहिजे, कोट पाहिजे. हां
पैजामा छाप म्हणून माझ्या मागे डॉक्टर लागले आता आहे. लक्षात घ्या बाबाजी. अग्निहोत्री साहेब होते, अग्निहोत्री, तुम्ही नाव ऐकलं असाल. आणि आपल्या मारेगावला चौधरी साहेब होते मांगरोडचे, असेल तुमच्या काही लोकांचा. डॉक्टर चौधरी, डॉक्टर अग्निहोत्री, नाही का. आम्ही तिघजण एक दिवस बसलो होतो. होते का, लक्षात घ्या. आता हा विषय विनाकारण स्तुतीचा आहे. मला थोडंसं नाडीचं ज्ञान होतं 2 आणे, तर आला ओघान म्हणून सांगतो राजे, मी काही मोठा नाही आहे. मेनिंजायटिस आणि टिटॅनस. आता माझ्या इथे MBBS झाले डॉक्टर होते साहेब, राठोड साहेब, तर तो होता मेनिंजायटिस. ते दोघंही माझ्याशी भांडा असं बोललो, अरे म्हणजे हा टिटॅनस नाही, मेनिंजायटिस नाही, टिटॅनस आहे. नाही जी साहेब म्हणलं, तुम्ही शिकले का? मी शिकलो म्हणजे तर शिकला तूच नाही असं नाही, पण थोडंसं धर तर खरं, काही अक्कल धरा. बोंब शिमग्याची काही अक्कल धरा. आता ऐकेच नाही, रेफर केली चंद्रपूरला, तर निघाला मेनिंजायटिस. कायला भांडा लागलं, काही काम होतं का? कबूल केलं असतं का होतं. म्हणण्याचा मतितार्थ तसा, मी काही डॉक्टरगी नाही आहे, काहीच नाही माझं ज्ञान. एक बोलता बोलता विषय राजे हो, तुम्ही माझ्या माय बहिणी आहे, भाऊ भावंड आहे, आपल्या घरच्या लोकांसाठी बोलण्यासाठी बोलत आहो मी. म्हणण्याचा उद्देश माझा असा आहे की झालेलं ज्ञानसुद्धा पचवता आला पाहिजे. लक्षात घ्या. म्हशीचे शिंग जड नसते, असते का जड? ज्ञान भरू विद्या सभी कर प्राप्त, मत पांडित्य का अभिमान कर, अभिमान विद्या का बुरा, इस पर सदाई ध्यान धर. किती शिका, भरपूर शिका, पण त्या शिक्षणाची काही कदर ठेवा. साध्या पैशासाठी, साध्या तुमच्या अभिलाषासाठी, आशापेक्षासाठी आपलं जीवन बर्बाद करू नका, लोकांचं नुकसान करू नका. हे धडे आम्ही या साधू संतांनी आम्हाला दिले, हे आपण घेतले पाहिजे. मुंगी कोल्यानं बायको केली, तिच्या पोटी मांजर झाली, मांजर व्याली उंट झाला, तोही मुंगीनं भक्षिला. म्हणजे ज्ञान हे निवृत्तीचा लीन झालं पाहिजे, ज्ञानामध्ये नम्रता आली पाहिजे. ज्ञान झालं तर अहंकार नाही येत. अहंकार अज्ञानी माणसाला येते, ज्ञानी माणसाला अहंकार कसाच नाही येत. पिकलेले आंब्याचं झाड, आंबे पिकले, लागले आंबे का ते सगळ्या फांद्या वागते, नम्रता येते ते पिकल्यावर, नाही का. आणि लागाच्या अगोदर टट राहते, वाकवते तरी वाकत नाही. असं अल्पस्य विद्या, गर्व शिरोमणी असं जीवन जगू नका. विद्या भरपूर प्राप्त करा, पण नम्रता ठेवा. उंट मांजरी आली, उंट झाला, आणि तोही मुंगीनं भक्षिला. भक्तिमय जीवन ज्याचं आहे त्याच्या अंतकरणामध्ये ज्ञानाचा उदय होतो, आणि ते ज्ञान नम्र झालं पाहिजे. विद्या विनयेन शोभते, अहंकारानं नाही शोभत. नाही तू आहे शेळी लांड ग्याला खाये, वाघ गाय वागा मागे धावे, उलटा भंग. जीवन असं असलं पाहिजे. शेळी लांडग्याला खाय, लांडगा शेळी खाते का? शेळी लांडग्याला खाते नाही. आमचे संत उलटे आहे, तुम्ही सवासे आहे, तुम्ही सवासे आहे. आमचे संत उलटे आहे. ते का म्हणते? शेळी लांडग्याला खाये, गाय वागा मागे धावे, तुका मने घे शोधून, बीज आपुले घे ओळखून. पापापुण्याचं बीज काय आहे? नाही, सहिष्णुतेचं, प्रेमाचं, सहानुभूतीचं, सहकाराचं बीज काय आहे? माणुसकीचं बीज काय आहे? शिक्षणात काय आहे? पुस्तके पाठ करून या अंती लाभ नसे कोणा. पुस्तके पाठ करून या अंती लाभ नसे कोणा. पुस्तके पाठ करून या अंती लाभ नसे कोणा. करावे काय शिक्षण ते जगी खूप मास येईना. खूप शिकले पण कोणाच्याच कमी पडत नाही. काय करते ते शिक्षणाचं? कमी शिका, पण आई बापाच्या, भाऊ भावंडाच्या, शेजारा पाजारच्या कमी पडा. एक चुकलं त्याला माफ करा. तो उद्धटपणे वागला, तुम्ही क्षेमानं वागा. त्याच्याशी प्रेम. तो वैर करते, तुम्ही हसून बोला. उलटा आहे राजे हो. एका जनार्दनी मार्ग उलटा, जो जाणेल तोच गुरुचा बेटा. हा उलटा मार्ग आहे. म्हणून गाय वागा मागे धावे, शेळी लांडग्याला खाये. गाई क्षमा आहे, क्षमा गाय आहे. क्षमाधान करा.
तुका म्हणे क्षमा सर्वाचे स्वहित, धरा अखंडित सुखरूप. क्षमा शस्त्र दया नराची या हाती, दुष्टतया प्रती काय करे. जिथपर्यंत तुमच्या अंतर्गत क्षमा संचलता नम्रता येत नाही तिथपर्यंत तुम्हाला दुष्ट माणसाकडून त्रास होणारच आहे. संतांचा सिद्धांत आहे. तुम्हाला समाजाकडून घरच्या दर्शाकडून त्रास नको असेल, जमेल तेवढी क्षमा करा, सहन करा. क्षमा भय कोण? गाय. आणि वाघ कोण होय? क्रोध. हां, क्षमा राहिली का क्रोध येतच नाही. पहा का तुम्ही, क्षमा करा. तुम्हाला माहीत आहे, आता उदाहरण द्यायला वेळ नाही, वेळ भरपूर झाला. तुम्ही सगळे एक एक शब्द ऐकत आहे. एकनाथ महाराजाला 200 रुपयांनी ठेवले त्यावेळेस एकनाथ महाराजाला राग आणून दाखवा म्हणून. तुम्हाला सगळ्यांना उदाहरण माहीत आहे. जो एकनाथ महाराजाला राग आणून देईल त्याला 200 रुपये इनाम. पाठवला एक, मी आहो म्हणजे तयार राग आणून द्यायला. गेला तो त्यांच्या घरी गेला. ए एकनाथ या, का करते? या जी बाबाजी या 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 या. अगं म्हणे स्वयंपाक कर. बाबा भाऊ आले म्हणजे बाबा आले म्हणते तुझे. स्वयंपाक कर गिरिजे, स्वयंपाक कर. स्वयंपाक केला, पात्र वाढले. वाढ ग म्हणे यांना. बस. अरे म्हणे जेवण चांगलं दे. हा नवरदेव वाढलं. यानं काय करत? त्याला राग आणत होता ना. जेवण वाढता वाढता जेवता जेवता ताळकन ते वाढण्याच्या पाठी गिरिजाबाईच्या पाठीवर सुद्धा उभा झाला, बसला पाठीवर. आता एखाद्या बाईच्या पाठीवर बसला, हातच लावू देत नाही, तुम्ही पाठीवर का बसू देता? तुम्हाला राग येईल का लो बिल? हा, तो एकनाथ का म्हणते? गिरिजे पाय म्हणते लेकराला जी सांभाळते तसं बाबाजी सांभाळ, फोडू नको देऊ म्हणते. जमल का जी आपलं हे? जमते नाही जमत. कुठं जाऊन नाकावर मासी नाही बसू देते, एवढं का जमल? क्षमा, क्षमा घेऊन जगा. क्षमा, सहनशीलता, नम्रता, प्रत्येक जागी प्रामाणिकता. नाही, रामगीतेमध्ये कोणता अध्याय? 7व्या अध्यायामध्ये ओवी आलेली आहे. हां, ओव्या पहा, अभ्यास करा राजेहो. सामुदायिक प्रार्थना ध्यान तर कराच करा, पण अभ्यासही करा. नाही तर नुसतं प्रार्थने पोतं भगी टोपी घातली मग अटकवून ठेवली, खाल्ले मांसाचे तुकडे, जमणार नाही राजो. लक्षात घ्या. म्हणून नम्रता आवश्यक आहे. गाय वाघा मागे धावे. क्षमा असली क्रोध येतच नाही. गिरजे सांभाळ त्याला. हा का म्हणे? गेलं बाबा, या नाही भेटत 200 रुपये इनाम. याला रागच येत नाही, काही करा. आता का करू म्हणे? त्याच्या बायकोच्या पाठीवर त्याच्या देखता बसूनच यायला राग आला नाही. आता देत का क्षमा होती त्याच्याजवळ. क्षमा सहनशीलता आली का क्रोध येतच नाही. गाय वाघा मागे धावे, शेळी लांडग्याला खाये. शेळी म्हणजे दया, लांडगा म्हणजे काम. लक्षात घ्या. दया माणसाच्या अंतकरणामध्ये असली का काम वासना तयार होत नाही राजेओ. दया राहिली का मेवणी बहीणच वाटते, नाही वाटत? निर्दय असेल तर बहीणही बायकोच होते. बायकोली शिवाय बहिणी शिवा सारख्याच. तुमच्याकडे आहे का नाही? का माझ्याकडे होत्या दहीगावकडे आमच्या, तुमच्यात नसेल कदाचित, आमच्याकडे आहे असे लोक आमचे. बायकोली शिव्या त्यास आणि बहिणीली शिवा त्यास. शेडी लांड ग्याला काय. दया ठेवा. दया असली का लांडगा ताल करत नाही, काम तयार होत नाही. तुका मने घे ओळखून, बीज आपुले घे शोधून. सुखादुखाचं बीज हे आहे राजू. असे निवृत्तीचं जे अंग आहे ते निवृत्तीचं अंग जोपासण्याची किमया संतांच्या साहित्यामध्ये आहे, संतांच्या चरित्र्यामध्ये, संतांच्या आदर्शामध्ये. हे संतांचं चरित्र आदर्श सगळ्यांच्या कामी आहे. ऑफिसमधल्या लोकांच्या कामी आहे, निंदन करणाऱ्या बाईच्या कामी आहे, कापूस शिरणाऱ्या बाईच्या कामी आहे, चोरी करणाऱ्या चोराच्या कामी आहे. संतांची असं समजू नका तुम्ही. त्यांची आयडिया, त्यांचं कर्तृत्व, त्यांचे संकेत जर तुम्ही मनी घाल, जे जे क्षेत्र आहे त्या त्या क्षेत्रामध्ये यश संपादन राजो. याचा अर्थ असा नाही चोरी करायला सांगितलं नाही. चोरी करणारा माणसाची प्रवृत्ती बदलल्या जाते या साहित्यानं. शिकवावं नाही लागत. मनुष्य शिकवल्याने शिकत नाही, शिकण्याचा अंगीभूत गुण पाहिजे. म्हणून हे जे आजचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश असा आहे की ज्याला तुम्ही परमार्थ म्हणता, भक्ती म्हणता, त्या भक्तीचं वर्ण आपल्याकडे परमार्थाचा अर्थ ऐसा नाही केला.
आणि कष्टाविन झाला पुत्राद्वारी. प्रत्येकाने कष्ट केलं पाहिजे. खेती बारी चाकरी करो सदा मन लाय, असली पूजा तो सत्कर्म है जो सबको सुखदाय. भक्तीच्या मार्गासाठी पैशाचं काही काम नाही. काही पैसे उपरू नका, पैसा नाश करू नका. पैसा जिताय ते भक्ती राहत नाही, अभक्ती राहते राजे हो. पैसा वाचवा, कष्ट इमानदारीने करा. 10 लाख कमवण्यापेक्षा 2 लाख कमा, पण इमानदारीची कमा. 2 लाख तुम्हाला पचते. शिगचं पाणी प्यायच्या कामी गुंडातलं कधीच येत नाही. प्याचं पाणी गुंडातच प्यायचं असते. म्हणून नीतिमत्तेचा पैसाच तुम्हाला जिरते. अपाईचा पैसा तुम्ही किती मिळवाल, कुण्याही मार्गात जर पैसा तुम्हाला जिरत नाही. संतांचा सिद्धांत आहे. भागवत वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, दासबोध वाचा, अनेक ग्रंथ वाचा. म्हणून ऐसा नाही केला आणि कष्टाविन झाला कुत्रा तो. घडेना उपकार जन लोकावरी, मागती भाकरी पोटासाठी. भाकरी मागून खायचं धोरण घेऊ नका. आईने मुलांना दूधपासून रक्षण करावं. संत सज्जनांनी समाजांचं संरक्षण करावं. लुटू नये, शोषण नका करू. शोषण करण्यासाठी संत नाही राहत, संरक्षण करण्यासाठी संत राहते. लक्षात घ्या. संतांनी, सज्जनांनी, वाडवडिलांनी, पालकांनी, जबाबदार माणसांनी पालकत्व स्वीकारलं पाहिजे. आईची जात 4 भाजी असली तर 3ही त्या दे. आपण एकच खाते नाही जमलं तर एका पोराला दे. त्या प्रकारे संताची आपण संत सज्जनांनी भूमिका वठवली पाहिजे. आमचे पुण्यतिथी करणारे गुरुदेव शमणे आमचे मारेगावचे जे लोक आहे फार चांगले लोक आहे. लक्ष, आमच्या कार्यक्रमामध्ये नसले दंडूक नाही. मी सांगितलं त्यांना हे करू नका म्हणून, पण त्यांनी मला माझी कदर राखत आहे. ते आपल्या गावात अनंत महाराज आहे, आपल्यासोबत आहे. 12च्या विरोधात काम नाही करतात. त्यांनाही दिंड्या काढता येतो. त्या रामधुनातून पैसे लुटता येतो. आता 10,000चा बोवा येतं बोलवत आहेत. मी त्यांना सांग, बाबू ज्यावेळेस तुम्ही या स्टेजवर 10,000चा बोवा बोलवाल त्या दिवशी माझं कीर्तन बंद. माझं धोरण तसं नाही आहे. माझ्या स्टेजवर राजकारणी माणूस नाही पाहिजे, लोभी लबाड माणूस नाही पाहिजे, तर माझं कीर्तन घ्या. तर घेतलेच पाहिजे असं मला त्याची हजारो लोक घेते. मला त्याची गरज नाही. संतांच्या साहित्याचा स्वीकार करा. माणुसकीन घेऊन जगा. लीनपणांगी करा. जमेल तेवढी मदत करा. माणसासारखे माणसानं वागा. नाही, अरे मानवानी मानवा सुधारावे यावनी पुण्य कोणते. अरे आता हे सर्व विसरावे, संती सांगितले तेची करावे. मानवाने मानवा सुधारावे याहुनी पुण्य कोणते. म्हणून कष्टविना देह पुष्टवी अनिक, वाडे शान सुख लंपडा. तुकड्या दास मने व्यवहारी कडला, तरीच वाढला परमात्माशी. जय जय पांडुरंग हरी, जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, 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 पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग. हे आरती पांडुरंगा कारालंगा भवभोगी करावया, सदा उभारिल्या बाळा आरती पांडुरंगा. हे वेदशास्त्र पुराणी समाज महामुने साड म्हणतो केले समाधानी आरती पांडुरंगा. हे तुकारामचं सत्यज्ञान महान बलुराचा तुझं आरती पांडुरंगा. हे तुकाराम कधी गुरु विख्यात ऐसे ज्ञान प्रख्यात बापा जगात आरती पांडुरंगा.
एकार्देहत ज्ञानकुंडलालून अविनाशन करून आरती करून हे धन विद्या निकाया नाही जवळ